ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज. 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूंची झुंज देणारे श्री छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना वाढवलं घडवलं आणि त्यांना स्वराज्य निर्माण करण्याची ताकद दिली अशी राजमाता राष्ट्रमाता मा साहेब जिजाऊ, आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावर आजही भारताची राज्यव्यवस्था चालू आहे असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि इथे उपस्थित माझे सर्व शिक्षक आणि इथे उपस्थित सर्व पाहुणे मंडळ आणि तुम्हा सर्वांना मी नम्र अभिवादन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. नमस्कार मित्रांनो, माझे नाव तन्मयी लाडाव. आम्हाला विषय देण्यात आला होता की खरंच भारताची वाटचाल महासत्तेकडे होत आहे का, तर मी हो या विषयावर माझे मत मांडणार आहे. खरंच भारताची वाटचाल महासत्तेकडे होत आहे का, हा विषय आज आपल्या पुढे उभा राहिलाच कसा? मी तर म्हणते हा प्रश्न उभा राहिलाच कसा? मी तर म्हणते होय, भारताची वाटचाल महासत्तेकडे होत आहे. आज आपला भारत देश महासत्तेचा हा भला मोठा अवघड डोंगर चढण्यात यशस्वी होत आहे. ये दुनिया एक दुल्हन, ये दुनिया एक दुल्हन, दुल्हन की माथे की बिंदिया. I love my India, I love my India. एका नववधू स्त्रीच्या कपाळावरील टिकली जसे तिच्या मांगल्याचा तिच्या एकनिष्ठपणाचं प्रतीक असते ना, तसाच माझा भारत देश सुद्धा या जगाच्या पाठीवर मांगल्याचं एकनिष्ठेचं व सुसंस्कृत देशाचं प्रतीक आहे. मित्रांनो, माझा भारत देश पुरातन काळापासून यशाकडे वाटचाल करणारा देश आहे. कारण की त्या काळात ऋषीमुनींनी लिहून ठेवलं होतं की सूर्य व पृथ्वीचं अंतर आपण हनुमान चालीसात म्हणू शकतो. जुग सहस्र योजन परवानु लिल्यो लाही मधुर फलजानु. जुग सहस्र योजन परवानु लिल्यो लाही मधुर फलजानु. जुग म्हणजे 12,000 वर्षे, सहस्र म्हणजे 1,000 वर्षे आणि योजन म्हणजे 8 मैल. त्याचा मल्टिपल करून येणारे उत्तर म्हणजे 9 करोड 60 लाख मैल. आणि 1 मैल म्हणजेच 1.6 किलोमीटर आणि म्हणजेच 15 करोड 36 लाख किलोमीटर. आणि नासाने लावलेल्या हिशोबात सूर्य व पृथ्वीचं अंतर 15 करोड 20 लाख 93,481. म्हणजेच हनुमान चालीसात सांगितलेलं सूर्य व पृथ्वीचं अंतर व नासा हिशोब जेमतेम सारखाच. मग सांगा कोण म्हणताय की माझा भारत देश महासत्तेकडे जात नाहीये? अरे म्हणूनच तर म्हणतात सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. मित्रांनो, इंग्रज भारतात आले. त्यांनी 150 वर्ष आपल्या भारतावर राज्य केलं. परंतु त्यांनी जेव्हा भारत सोडला तेव्हा भारत खंडित करून सोडला होता. परंतु आज माझा भारत देश संपूर्ण एक आहे. आज आपला भारत देश अर्थव्यवस्थेच्या बाबतीत या जगाच्या पाठीवर 1 नंबर आहे. कोणत्याही मुस्लिम देशाच्या मस्जिदापेक्षा आपल्या भारत देशात मस्जिद सर्वात जास्त आहे. हिंदूंच्या दुःखात मुसलमानांचे डोळे वाहती, हिंदूंच्या दुःखात मुसलमानांचे डोळे वाहती, मुसलमानांच्या सुखात हिंदू आनंदाने गाती, हिंदू आनंदाने गाती. जाती आणि धर्मावर विश्वपरीचे नाव नसे, जाती आणि धर्मावर विश्वपरीचे नाव नसे. स्त्रियांना सन्मान आणि कायद्याचे राज्य असे, स्त्रियांना सन्मान आणि कायद्याचे राज्य असे. मित्रांनो, माझ्या काही मित्रमैत्रिणींचं असं म्हणणं आहे की माझ्या भारत देशात गरिबी आहे, भ्रष्टाचार आहे आणि कुपोषित माणसंही आहे. परंतु मित्रांनो, जसे नाण्याला 2 बाजू असतात ना, तसंच या माझ्या भारताच्या महासत्तेच्या वाटेलाही 2 बाजू आहेत, यश आणि अपयश. जर यशाचं शिखर गाठायचं असेल तर अपयशाच्या छोट्या छोट्या टेकड्यांमध्ये येणारच. म्हणून मित्रांनो, पण पॉझिटिव्ह विचार केला तर आपल्या भारत सरकारने आपल्याला अनेक योजना राबवण्यात आलेल्या आहेत. जसे मोफत शिक्षण, मोफत आरोग्य सेवा आणि मित्रांनो एवढंच नव्हे तर स्त्रियांनाही सन्मान आपल्या देशात दिला जातो. आणि मित्रांनो, हे चालू जर असलं ना तर माझा भारत देश नक्कीच काही वर्षातच आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार आहे. आणि मला शेवटी जाता एवढंच बोलावे वाटते, ना दौलत पर नाज करते हैं ना शोहरत पर नाज करते हैं, ना दौलत पर नाज करते हैं ना शोहरत पर नाज करते हैं. भगवान ने इस धरती पर हिंदुस्तान पैदा किया, इसलिए हम हिंदुस्तानी होने पर नाज